प्रत्येक संघासाठी 2 रिव्ह्यू आहेत. प्रत्येक संघासाठी 2-2 रिव्ह्यू आहेत. हॅलो. आणि आपला जो 12वा अतिरिक्त खेळाडू असेल तर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक असणार आहे. 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. वरदविनायक विरुद्ध सिद्धिविनायक असा हा सामना आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील या ठिकाणी. आणि सामना चालू करून घ्यायचा या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवरती आहे हर्षित आणि स्ट्राईकला एकनाथ, नॉन स्ट्राईकला रोहित पाहिजे. पहिला चेंडू आजच्या दिवसातील त्या ठिकाणी पाहिजे आणि पहिला चेंडू या ठिकाणी वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. 1 धाव धावफलकावरती आपण पाहतोय. पाहूया एकनाथ पुन्हा एकदा हलकासा कटवून दिलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी. 1च धाव. धाव संख्या धावून पोहोचते ती 2 धावा. पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे सिद्धिविनायक विरुद्ध वर्धविनायक. पाहूया. आणि या ठिकाणी संघाला बसलेला एक मोठा धक्का. पहिला धक्का बसतोय संघाला. वर्धविनायक संघाला पहिला धक्का बसलेला आहे. रोहितने मात्र कालच्या मैदानावरती सलग 5 षटकार ठोकले होते. मात्र रोहित आज मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा धक्का वर्धविनायक संघाला बसतोय. परंतु थोडस जड अंतकरणाने त्यांना मैदानावर सोडावं लागतं या ठिकाणी. पाहूया आता स्ट्राईकला नवी फलंदाज. पाहूया हलकासा कुठून दिलेला चेंडू आहे रोहन. 1 धाव. धाव संख्या जाऊन पोचते ती 3 धाव संख्येवरती. पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. हर्षित अतिशय सुंदर असा झेल घेतलेला आहे हर्षित यांनी आपण पाहिलं. रोहन स्ट्राईकला एकनाथ कुंभार भोग. पाहूया त्या ठिकाणी आणि मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे आणि मला असं वाटतंय खणखणीत दणदणीत असा चौकार. 4 धावा. धाव संख्या जाऊन पोचते ती 7 धावेंवरती. 7 धावेंवरती आहे. धाव फलक आहे 7 धावा. आपण पाहतोय मैदानामध्ये पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. हर्षित. पाहूया पुढील चेंडू. स्ट्राईकला एकनाथ कुंभार. पाहूया पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हलकासा कडून दिलेला 1 धावीसाठी आणि 1 धाव मात्र एवना पूर्ण होते त्या ठिकाणी आणि धाव संख्या धावून पोचते ती 8 धावेंवरती. पाहूया रोहित. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहिजे आणि 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 सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि
मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती आहे धावा 9 धावा. या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरू होतं मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज सूरज नाना कुंभार. पाहूया सूरज नाना. पहिला चेंडू या ठिकाणी नो चेंडू आहे. फ्री हिट असणार आहे. येणारा चेंडू आपल्याला फ्री हिट असणार आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्या आहे ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये 11 धावा. पाहूया पुढील चेंडू सचिन नाना कुंभार. मारलेला चेंडू आणि त्या ठिकाणी मला असं खणखणीत दणदणीत असं चौकार. 4 धावा. 4 रन चौकार. धावफलक दाखवतोय 15 धावा. या ठिकाणी दुसऱ्या षटकात आपण आहोत आणि धावफलक आहे 15 धावा. पहिला सामना याच्या दिवसातील वरदविनायक विरुद्ध सिद्धिविनायक. पाहूया अतिशय सुंदर असा त्या ठिकाणी चौकार आपण पाहतोय. एकनाथ यांच्या बॅटमधून अतिशय सुंदर असा चौकार आपण पाहिला. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. त्या ठिकाणी पण सुंदर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी मात्र एकच धाव एवना पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झाली ती 16 धावा. दुसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. पाहूया स्ट्राईकला रोहन. हलकासा कडून दिलेला चेंडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी अमोल यांचं त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा फुलटास चेंडू त्या ठिकाणी आणि नो चेंडू आणि षटकार. दणदणीत खणखणीत असा षटकार. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका ब्रँडेड हिट षटकार. गोलंदाजाला आसमान दाखवतोय फलंदाज एकनाथ कुंभार. येणारा चेंडू आपल्याला फ्री हिट आहे. येणारा चेंडू फ्री हिट. पाहूया मोठी संधी असेल फलंदाजाला. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. 1 धाव आहे आत्ताची. धाव संख्या झाली ती 25 धाव. पुन्हा एकदा पाहिजे ऑफसाईडच्या दिशेने कडून दिलेला चेंडू. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे धावतात पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मात्र त्या ठिकाणी यशस्वी एवना पूर्ण झालेल्या आहेत. 1 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 26 धावा. पाहूया गोलंदाजी मार्कवरती आहे अक्षय. पाहायचंय अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या मात्र 2 षटकामध्ये 26 धावा. स्ट्राईकला आहे रोहन. पाहायचंय रोहन. पहिला चेंडू पाहतोय आपण त्या ठिकाणी
एक धाव मात्र एवना पूर्ण होते. त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे परंतु एकच धाव त्या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. पाहूया आता मात्र एकनाथ कुंभार यांची आपण फलंदाजी पाहिलेली आहे. अति सुंदर अशी फलंदाजी त्या ठिकाणी पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु थोडस बंबल आणि मला असं वाटतंय 4 रन चौकार. त्यामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये थोडस क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय आणि त्यामुळे त्या ठिकाणी 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावेंवरती. पाहूया एकनाथ कुंभार पुन्हा एकदा हलकासा कुठून दिलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. एक धावे एवना पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 32 धावा. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पाहिजे त्या ठिकाणी मला असं वाटतंय एवना 2 धावा पूर्ण त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 34 धावा. पाहूया पुन्हा एकदा रोहित स्ट्राईकला आहे. रोहित पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि पाहिजे आणि मला असं वाटतंय त्या ठिकाणी खणखणीत दणदणीत असा चौकार. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 38 धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. अतिशय तुफान अशी फटकेबाजी चालू आहे वरद विनायक संघाचे. आपण त्या ठिकाणी पाहतोय एकनाथ कुंभार आणि रोहन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या झाली ती 39. पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडंस हलकसं कडून दिलेलं चेंडू आहे आणि 1 धावेसाठी 1 धाव एवना पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या झाली ती 40 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा. वरद विनायक संघ 40 धावा. प्रणव गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रणव पाहायचं आहे प्रणव कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. थोडंसं वरद विनायक संघाला थांबवतोय का हे पाहायचंय आपल्याला या ठिकाणी. धावसंख्या 40 आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पाहूया पुन्हा एकदा प्रणव आणि पहिला चेंडू मला असं वाटतंय वाईट. अतिरिक्त 1 धाव त्या ठिकाणी एवना आहे. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा थोडं हलकसं कडून देईल चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु 1 धाव एवना पूर्ण झालेली आहे. धावसंख्या आहे 42 धावा. पाहूया पुन्हा एकदा एकनाथ कुंभार कशा प्रकारे फलंदाजी करतात. आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी पाहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मला असं वाटतंय खणखणीत दणदणीत असा चौकार. 4 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी एकनाथ कुंभार यांच्याकडून आपण पाहतोय मैदानामध्ये वरद विनायक संघासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावसंख्येवरती. 14 षटक चालू आहे मैदानामध्ये. धावसंख्या आहे 46 धावा. प्रणव पाहूया गोलंदाजी मार्कवरती आहे प्रणव. पुन्हा एकदा मला असं वाटतं झेलबाची संधी आहे परंतु त्या ठिकाणी खणखणीत दणदणीत चौकार. 4 रन चौकार. अतिशय तुफान फटकेबाजी आपण पाहतो एकनाथ कुंभार यांच्याकडून. या ठिकाणी चौफेर फटकेबाजी केली जाते एकनाथ कुंभार यांच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहतोय. हॉटेल भाग्यश्री
धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय आत्ताचा. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी एव्हाना एक धाव पूर्ण. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मला असं वाटतं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावा. पाहायचंय मैदानामध्ये 4 षटक या ठिकाणी टाकून पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 51 धावा. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आहे. स्वप्नील आणि स्ट्राईकला एकनाथ कुंभार. आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी आहे. एकनाथ कुंभार यांची चौफेर फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये आपण पाहतो या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा एकनाथ कुंभार. एकनाथ कुंभार वैयक्तिक 13 चेंडू आणि 31 धावांवरती आहेत एकनाथ कुंभार. पाहूया 13 चेंडू आणि 31 धावांवरती आहेत. पाहूया पुढील चेंडू त्या ठिकाणी आहे. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण खराब, परंतु 2 धावा मात्र नक्कीच एव्हाना पूर्ण होतील. धाव संख्या झाली 53 धावा. पाहूया एकनाथ कुंभार. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू बॅटवरती मिडल झालेला नाही आणि मात्र एव्हाना 1 धाव पूर्ण झालेली आहे. 54 धाव संख्येवरती धावा आहे. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पाहूया पुढील चेंडू स्ट्राईकला आहे रोहित आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू रोहन. स्ट्राईकला आहे रोहन. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय झेलबादची संधी असेल आणि झेल निसटला त्या ठिकाणी आणि मात्र त्या ठिकाणी 1 धाव मात्र एव्हाना पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झाली ती 55 धावा. या षटकामध्ये मात्र थोडस धाव फलक कमी दाखवतोय. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. मला असं वाटतंय त्या ठिकाणी खणखणीत दणदणीत असा चौकार. 4 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 59 धाव संख्येवरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा. अतिशय तुफान अशी फलंदाजी चालू आहे एकनाथ कुंभार यांच्याकडून. वैयक्तिक धावसंख्या आहे एकनाथ कुंभार यांची. पाहूया गोलंदाजी मार्कवरती आहे सुनील. पाहायचंय सुनील मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहायचं आपल्याला. आणि एकनाथ पवार अतिशय सुंदर एकनाथ कुंभार या ठिकाणी अतिशय अशी सुंदर अशी फलंदाजी चालू आहे एकनाथ कुंभार यांची. पाहूया रोहन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पाहूया सुनील. पहिला चेंडू मला असं वाटतंय त्या ठिकाणी अतिरिक्त 1 धाव. वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 60 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव एव्हाना पूर्ण. धाव संख्या 61 धावा. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र स्ट्राईकला आहेत एकनाथ कुंभार आणि वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्या झाली ती 62 धावा. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायचंय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण एव्हाना 1 धाव पूर्ण. धाव संख्या झाली 63 धावा.
एकनाथ शिंदे वैयक्तिक धावा आहेत. एकनाथ कुंभार 17 चेंडू 39 धाव्यांवरती आहेत. पाहूया मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी झेलबादची संधी आहे पाहायचं त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी कोणताही खेळाडू पोहोचलेला नाही आणि एक धाव एवना पूर्ण. 64 धावा, धाव फलक आहे 64. पाहूया एकनाथ कुंभार सलामीला आले फलंदाज आहेत. एकनाथ कुंभार मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 65 धाव संख्येवरती. पुढील चेंडू सुनील, पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी झेलबादची संधी आहे आणि झेल टिपला आणि संघाला बसलेला एक मोठा धक्का. रोहन सहा षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 65 धावा. बॉलर्स नेम प्रशांत. ओके, पाहिजे प्रशांत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकला आहेत मात्र एकनाथ कुंभार. पाहूया नॉन स्ट्रायकर बॅट्समन पंच. धाव संख्या झाली मात्र 69 धावा. पाहायचं अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी 4 धावा पाहिल्या आपल्याला एकनाथ कुंभार यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चौकार मारल्यानंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहायचंय सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी रनआउटची संधी आहे परंतु त्या ठिकाणी 2 धावा मात्र एवना पूर्ण. एकनाथ कुंभार अतिशय सुंदर अशी फलंदाजी चालू आहे एकनाथ कुंभार यांच्या त्या ठिकाणी. चौपेर फटकेबाजी आपण पाहतोय. 21 चेंडू मध्ये 46 धावांवरती आहेत एकनाथ कुंभार. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या ठिकाणी 4 धावा, 4 रन चौकार आणि 50 धावा पूर्ण. एकनाथ कुंभार यांच्या 50 धावा पूर्ण आहेत. अर्धशतक झळकावले त्यांनी. एकनाथ कुंभार वरती करा. एकनाथ कुंभार हा ओके. धाव संख्या आहे 75 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली एकनाथ कुंभार यांनी या ठिकाणी. आपण ते मला असं वाटतं घरूनच ठरवून आले होते की आज अर्धशतक आपल्याला ठोकायचं आहे आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या आहे 75 धावा. पुन्हा एकदा पाहिजे एकदा मारायला चेंडू आहे तिकडे पाहिजे क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहिजे पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी पलायन केलेला आहे आणि मला असं वाटतं 2 धावा मात्र एवढा पूर्ण. पोहोचते 77 धावांवरती. पुन्हा एकदा एकनाथ कुंभार. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी मात्र पाहायचंय एवना 1 धाव पूर्ण आणि एकच धाव मला असं वाटतंय. धाव संख्या झाली 78 धावा. पाहूया
धाव संख्या झाली ती धावसंख्या 78 आणि जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट आहे सिद्धिविनायक संघाला. 79 धावा. वरविनायक संघ आपण त्वरित वरविनायक संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. आणि सिद्धिविनायक संघ आपले सलामीचे 2 फलंदाज तयार ठेवा लगेच. यानंतर होणारा सामना आहे विघ्नहर्ता विरुद्ध एकदंत यांच्यामध्ये यानंतर होणारा सामना आहे. विनंती आहे की आपण संगनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकदंत आणि विघ्नहर्ता आपण नाणेफेकीसाठी यायचंय. एकोणऐंशी धावांचं टार्गेट आहे. स्ट्राईकला आहे की प्रशांत. स्ट्राईकला प्रशांत आणि नो स्ट्राईकला सूरज. आणि गोलंदाजी मार्कवरती रोहन पाहायचं आहे. 79 धावांचं टार्गेट आहे. कशा प्रकारे पुढचा खेळ केला जातोय पाहायचं. प्रशांत हलकासा कडून दिलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण आहे पाहायचे पुन्हा एकदा. आणि थोडीशी फेकी खराब परंतु एवाना 1 धाव पूर्ण झालेले आहे. धाव संख्या 1 पाहूया. आणि संघाला बसलेला पहिला धक्का सूरज नाना या ठिकाणी बाद होत आहेत. अतिशय मोठा धक्का आहे संघाला. सिद्धिविनायक संघाला एक मोठा धक्का आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया. चला फलंदाज पटपट. रोहन पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रोहन स्पीडअप करायचंय पटपट. धाव संख्या 1 आहे. पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्या झाली ती 2 धावा.
पहिलं षटक चालू आहे मैदानात. धाव संख्या झाली 2. पुन्हा एकदा हलकासा कटकून येईल चेंडू आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. धाव संख्या झाली 3 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 3 धावा. पहिलं षटक संपले मैदानामध्ये. धाव संख्या झाली 3 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली रोहन यांनी. पाहायचं आहे पुन्हा एकदा. शुभम गोलंदाजी मार्ग आहे. शुभम मागे चेंडू पाहिजे. आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहिजे मैदानामध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव यशस्वी करून झाली आहे. धाव संख्या झाली ती 5 धावा. धाव संख्या आपण त्या ठिकाणी पाहतोय 5 धावा. धाव संख्या आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि खणखणीत दणदणीत षटकार. बंगाली रसगुल्ला गोलंदाजाला आसमान दाखवले त्या ठिकाणी फलंदाजाने आणि षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 धाव संख्येवरती. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि दणदणीत खणखणीत असा षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका ब्रँडेड हिट षटकार. जबरदस्त तडका आहे आणि षटकार. अतिशय सुंदर षटकार आपण पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार प्रशांत यांच्या बॅट मधून पाहतोय आपण षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा आणि त्या ठिकाणी झेल निसटला. एवना 1 धाव पूर्ण. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एकदंत संघाचे संघनायक आणि विघ्नहर्ता संघाचे संघनायक. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहिजे 1 धावेसाठी. एवना 1 धाव पूर्ण. विघ्नहर्ता संघाचे संघनायक आहेत का आणि एकदंत संघाचे संघनायक. चला धाव संख्या झालेली आहे ती 19 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे 19. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे प्रेम पाहायचंय. काल दिवसभर प्रेमने दोन्ही सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. प्रेम पाहायचंय. प्रेम आणि स्ट्राईकला आहेत ते रोहन. पाहूया पाहिजे प्रेम आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय प्रेमने. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू. धाव संख्या झाली 20 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 20. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्या झाली ती 21 धावा. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. मारलेला चेंडू आणि मला असं वाटतंय षटकार. चौकार. 4 धावा. 4 धावा. ओके 4. धाव संख्या झाली 25 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या आहे 25 धावा. तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये. प्रेम पाहायचंय. प्रेम
पुन्हा एकदा हलकासा कटून दिलेला चेंडू, झेलबादची संधी आहे, परंतु त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रयत्न होता, परंतु एक धाव मात्र यशस्वी आहे त्या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा, आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. त्या ठिकाणी चेंडू मात्र थोडासा खाली राहिला आणि फलंदाजाला चेंडू काही समजला नाही त्या ठिकाणी आणि दांडी गोल झालेली आहे. एक दंत विंड टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. धाव संख्या आहे 26 धावा. पाहतोय आपण या ठिकाणी प्रेम मात्र या ठिकाणी प्रेमनी अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी चेंडू टाकला आणि त्यानंतर विकेट पाहिली आपण. आता फलंदाजीसाठी आहेत ते हर्षद. पाहूया पुन्हा एकदा, आणि मला असं वाटतंय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि धाव संख्या आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावेवरती. धावसंख्या आहे 26. पाहूया, स्पीडअप करायचंय. पाहूया रोहित गोलंदाजी मार्कवरती आहेत. रोहित पाहूया पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी एक धाव मात्र A1 पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झाली ती 27 धावा. पाहूया हर्षद कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे पाहिजे, परंतु एक धाव मात्र A1 पूर्ण. दुसरा प्रयत्न होते परंतु पाहिजे, आणि मला असं वाटतंय त्या ठिकाणी 2 धावा A1 पूर्ण झालेल्या आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 धाव संख्येवरती. पाहूया हर्षद पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे पाहिजे त्या ठिकाणी, आणि एक धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती 30 धावा. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहिजे एक धाव मात्र A1 पूर्ण. धाव संख्या झाली ती 31 धाव संख्या. पाहूया हर्षद. यानंतर होणारा सामना अतिशय रोमांचकारी सामना आहे. एकदंत विरुद्ध विघ्नहर्ता यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघांसाठी. पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावसंख्येवरती. 31 धावा. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 18 चेंडू 48 धावा पाहिजे मैदानामध्ये. 18 चेंडू 48 धावसंख्या बनवायची आहे जिंकण्यासाठी सिद्धिविनायक संघाला. कृष्णा गोलंदाजी मार्कवरती आहे. कृष्णा आणि स्ट्राईकला फलंदाज आहे रोहन. पाहायचं आहे 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. पाहूया, आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय कृष्णाने. पाहतोय आपण या ठिकाणी कृष्णा गोलंदाजी मार्कवरती अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय, आणि मला असं वाटतंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा A1 पूर्ण झालेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू कृष्णा
वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. धावसंख्या झाली ती 34 धावा. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय. झेलबादची संधी आहे परंतु एक धाव एवना पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा एवना पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 36 धावा. 15 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 15 चेंडू 43 धावा. पाहूया मैदानामध्ये रोहन 15-43 असं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहिजे. मला असं वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का परंतु नाहीये. त्या ठिकाणी एकच धाव एवना पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली ती 37. 14 चेंडू आणि 42 धावेंची गरज. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 13 चेंडू आणि 42 धावेंची गरज. 13 चेंडू 42 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 12 चेंडू 42 धावेंची गरज. 12-42. स्पीडअप करा वरद विनायक संघ. 12-42 इक्वेशन आलेलं आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती आहे एकनाथ कुंभार. स्ट्राईकला आहेत रोहन. पाहूया 12 चेंडू 42 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी आणि कोणती धाव नाही त्या ठिकाणी. 11 चेंडू आणि 42 धावेंची गरज. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी. मला असं वाटतंय धावबाद. हर्ष धावबाद झालेला आहे. 10 चेंडू 42 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 42 धावा जिंकण्यासाठी अजूनही. आणि या ठिकाणी रितेश यांचं आगमन झालेलं आहे. 10 चेंडू आणि 42 धावा. चला फलंदाज पटकन. स्वप्नील पाहिजे. हलकसं कटून दिलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि एक धाव. 9 चेंडू आणि 41 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 8 चेंडू आणि 41 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 41 धावा. 8 चेंडू आणि 40 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि खणखणीत दणदणीत असा षटकार. 7 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 34 धावा. पाहूया 7 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. झेलबाची संधी आहे. पाहायचं झेल होतोय का आणि झेल टिपला. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि फलंदाज बाद. नॉन स्ट्रायकर खेळाडू आहे ना
पाहूया फोटोवाला आहे. त्या ठिकाणी पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी. पुन्हा एकदा पाहूया मैदानामध्ये पुन्हा एकदा एक धाव बरोबर आणि हा सामना जवळजवळ एक संघाने जिंकलेला आहे. वरद विनायक संघ या ठिकाणी विजय होतोय. अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी फलंदाजी केली, त्यानंतर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि गोलंदाजी या ठिकाणी अतिशय सुंदर केली आणि वरद विनायक संघ हा विजयी ठरतो या ठिकाणी. Dang chicka dang dang chicka dang dang chicka dang dang